2 दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस आल्याने कापणीला आलेल्या धान पिकाचे मोठे नुकसान झाले असून या संदर्भात तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत। अहवाल आल्यानंतर त्याच्यावर कार्यवाही करू। शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार गंभीर असून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभी आहे। नुकसानग्रस्त भागाचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करू असे आश्वासन गोंदिया जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले आहे। आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात भाजप आणि शिंदे सेनेकडून स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून देखील स्वबळाचा नारा देण्यात आला आहे। गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते इंद्रनील नाईक यांनी आमची सुद्धा स्वबळावर लढण्याची तयारी आहे, मात्र तिन्ही पक्ष मिळून या संदर्भात निर्णय घेऊ असं वक्तव्य केले। तर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक या स्थानिक परिस्थिती बघून लढावे लागतात असेही इंद्रनील नाईक म्हणाले। कापणी योग्य झालेला आणि अशा पाऊस आल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे, तर काही मदतीचा आश्वासन वगैरे सरकारकडून देण्यात आहे? नाही, मला लक्षात आहे 2 दिवसापूर्वी फार जास्त अतिवृष्टी झालेली आहे आपल्या गोंदिया जिल्ह्यात आणि जिल्ह्याचा पालकमंत्रीची नेमणूक झाली आणि अतिवृष्टी झाली म्हणून आज प्रथमच जिल्ह्याचा आढावा, जिल्ह्याचं नियोजनाचा आढावा आणि जिल्ह्यात अतिवृष्टीचा आढावा आणि तिथे आज आढावा बैठकीमध्ये पूर्ण सविस्तर माहिती घेतली आपण। त्याच्यात गोंदिया तालुक्यातच सर्वात जास्त नुकसान आहे, सर्वच तालुक्यात आहे पण त्यातल्या त्यात गोंदिया तालुक्यात सर्वात जास्त आहे। तर आजपासून मला असं सांगितलं की 4 दिवसात पूर्ण सर्वे होणार आहे। सर्वे आल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होईल, त्याच्यानंतर आपण समोरची कारवाई करू, पण शासन हा गांभीर्यपूर्वक याला आपण कास्तकारांच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। सर, जे धान सर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, उद्या देखील नगर परिषद आणि नगरपालिकेची निवडणूक आहेत, युतीच्या संदर्भात काही निर्णय झाला आहे? हे बघा, युती करणं हे आजच्या आज निर्णय किंवा माझ्यासारख्या माणसांनी आजच्या आजच निर्णय देणं हे थोडंसं अपेक्षित नाही आहे। याच्यात काय सर्व पक्षांना, जे सत्ताधारी पक्ष म्हणजे महायुतीचे सर्व पक्षांना सोबत बसून त्याला 2-3 मीटिंग्स होतील आणखी, पण सर्वांनाच आपल्या पक्षाचं प्राबल्य किंवा आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार हा सर्वांनाच आहे तिथे। तर जे सिच्युएशन लोकल असते, कारण की स्थानिक स्वराज्य निवडणूक ही कार्यकर्त्यांची, स्थानिक लोकांची निवडणूक असते, म्हणून स्थानिक लेवलवर जेव्हा निर्णय होते तर त्याला मान्य करावं लागते आपल्याला। कुठे युती होऊ शकते, कुठे नाही पण होणार, नाही झाली तर स्वबळावर पण तयारी असावं असं माझं मत आहे। या संदर्भात भाजपच्या एक वक्तव्य समोर आलं आहे, जे पहिले कुठे त्यांनी म्हटलं आहे की आम्ही स्वबळावर लढणार फायनल आहे गोंदिया भंडारा जिल्ह्यात, आणि कालच एक शिंदेच्या शिवसेनेकडून वक्तव्य आलं आहे की त्यांचे जे लोकसभेचे संपर्क प्रमुख आहेत त्यांनी देखील आम्ही स्वबळावर लढण्याची हे केली आहे। आता राष्ट्रवादीचं तसं काही ठरलं आहे का? नाही, आपण सर्वांनी एक राजकीय परिस्थिती आणि राजकीय डावपेच हे थोडंसं लक्षात घेण्याची गरज आहे। मी जरी म्हणत असेल की मी स्वतः स्वबळावर लढेल माझ्या जिल्ह्यात, पण एक माझी ताकद आणि माझं आव्हान हे दाखवणं गरजेचं असतं। सर्व पक्षांना आपला आपला अधिकार आहे। मी थोड्या वेळपूर्वीच बोललो आपल्याला की सर्व पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, निर्णय घेण्याचा अधिकार आहे, पण ज्या दिवशी मीटिंग्स होतील, पहिली, दुसरी, तिसरी मीटिंग्स होतील, त्यानंतरच त्याच्यावर निर्णय आपण हा फायनल करू शकतो। म्हणून माझं मत असं आहे की आजच्या दिवशी माझ्यासारख्या माणसांनी पण सांगू शकतो आपण आमची पण तयारी आहे, पण मीटिंग झाल्यानंतर युती पण होऊ शकते। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।